पुढची बातमी आहे की अनेक भागामध्ये पाऊस बरसल्यानंतर आता हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत। अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। प्रामुख्याने राज्यभरात तुफान पाऊस सुरू असल्यामुळे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। उद्याही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिक घाट परिसरासाठी रेड अलर्ट देण्यात आलाय, तर रत्नागिरी, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे उद्या देखील धुवाधार पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवली गेली आहे। तेव्हा कोणत्या जिल्ह्यासाठी कुठला अलर्ट देण्यात आला आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तुमच्या जिल्ह्याला कोणता अलर्ट? तर मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे उद्या देखील पाऊस बरसण्याची शक्यता आहे। ठाण्यासाठी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। रायगडसाठी देखील रेड अलर्ट आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून तुफान पाऊस बरसतोय, तर पालघरसाठी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आहे। तर नाशिक घाटमाथ्यावर देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे हे अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर आज दिवसभर मुंबईमध्ये देखील जोरदार पाऊस बरसलेला होता आणि जवळपास 6 तासांमध्ये हा पाऊस कसा बरसलेला होता हे आपण जाणून घेतलेलंच होतं। हा पाऊस नेमका कसा आहे तो आपण जाणून घेणार आहोत। मात्र कोणत्या जिल्ह्यासाठी काय अलर्ट देण्यात आलाय ते आपण जाणून घेतोय। ठाण्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, यासोबतच रायगडसाठी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर पालघरसाठी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर नाशिक घाटमाथ्यावर देखील तुफान पाऊस बरसण्याचा अंदाज आहे, कारण रेड अलर्ट देण्यात आलाय। तर रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आहे, तर तिकडे सिंधुदुर्ग देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे।